तुम्ही मागचा व्हिडिओ बघितला नसेल, तर अगोदर तो व्हिडिओ बघा, म्हणजे तुम्हाला हा व्हिडिओ समजेल. ॲक्च्युली मागचा जो व्हिडिओ आहे ना, त्याच्यामध्ये मी तुमच्यासोबत शेअर केलं होतं, की घरी सध्या 2 दिवसासाठी मी आणि माझ्या नंदेचे 2 मुलं, अशा आम्ही तिघंच जण आहोत. म्हणजे विजय, माझी सासूबाई, माझ्या नंदा ह्या सगळ्या गावी गेल्यात काही कामानिमित्त. आणि आता मी तुमच्यासोबत शेअर करते आहे, की माझी पूर्ण रात्र कशी गेली आहे. जेव्हा मी एकटी असते ना रात्री, तेव्हा माझी रात्र कशी जाते हे पण मी तुमच्यासोबत शेअर केलं. आणि एक खूप मोठा पचका झाला आहे, जे मी तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये बोलले होते, की एवढा मोठा प्रॉब्लेम झाला आहे ना, आणि तो प्रॉब्लेम काय आहे ना ते तुम्हाला पुढे कळेलच. त्यामुळे व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा. खरंच तुम्हाला खूप जास्त मजा येणार आहे. आणि एवढा मोठा पचका झाला, त्याचं मला टेन्शन काय आलं आहे, प्लस माझी रात्र कशी गेली आहे ना, हे सुद्धा बघा. तर चला व्हिडिओ आपण कंटिन्यू करूयात. हाय एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय चॅनल. आजच्या व्हिडिओची सुरुवात जी आहे ती सकाळच्या 6:15ला झाली आहे. तसं तर व्हिडिओची सुरुवात 6:15ला झाली आहे, पण माझा अर्धी रात्र म्हणजे माझी पूर्ण रात्र कशी गेली ना ते मी तुमच्यासोबत शेअर करणारच आहे पुढे. मी रात्री पण शूट केलं आहे, सो ते सुद्धा बघायला तुम्ही व्हिडिओ कंटिन्यू करा. पण आत्ता ना सगळ्यात मोठा घोळ झाला आहे आणि माझा इतकं असं मूड ऑफ झालं आहे ना, की मला टेन्शन आलं आहे फार. म्हणजे झालं असं, मला 5 वाजल्यापासून जाग आलेली, तुम्हाला पुढे कळेलच. मग 5 वाजल्यापासून मी काही झोपलेच नाही आहे, मोबाईल बघत बसले. एक शॉर्ट व्हिडिओ एडिट केला, त्यानंतर ना मग थोडंसं मी हे बघत होते, सिरियल बघत होते. जसं की ठरलं तर मग बघते मी माझ्या जुन्या मोबाईलवरती, सो तीच बघत होते. आणि मग मला ना भूक लागली, कारण मी 5 वाजल्यापासून जागी आहे. मग म्हटलं आता पटकन काहीतरी खायला बनवते किंवा मग दुकानामधून काहीतरी आणते आणि पटकन खाते, कारण खूप भूक लागली. आणि चहा तर एवढं सकाळी नाही घ्यायचं आहे. बाकी ड्रायफ्रुट्स रात्री काय भिजत घातले नाही, मला लक्षच राहिलं नाही ड्रायफ्रुट्सचं, त्याच्यामुळे ते पण नाही. आता सकाळी मग खायला काहीच नव्हतं, म्हटलं पटकन खाऊन घेते. पण प्रॉब्लेम झाला असा, की मी बेडरूममधून समोर आले. बेडरूमचा दरवाजा मी ढकलून घेतलेला आहे, तिथे लेकरं झोपलेले आहेत. तिथून समोर आले, ब्रश घेतलं, ब्रश करत होते आणि अचानक माझं लक्ष ना म्हणजे सॅककडे गेलं. तर ती सॅक कुठे ना ते पण मी तुम्हाला दाखवते पहिले. आता 12:10 झाले आहे आणि मला इतकी जास्त झोप आली आहे, माझे डोळे पूर्ण असे लागतात आहे. पण जेव्हा मी झोपायला जाते ना, मला अजिबात झोप लागत नाही आहे. हे दोघं लेकरं केव्हाचेच झोपले. आता बघू शकता तुम्ही, मी तुम्हाला झूम करून दाखवते. 12:10 झाले आणि मला बिलकुल झोप लागत नाही. मला इतका जास्त राग येतोय ना ह्या गोष्टीचा, की मला झोप का लागत नाही आहे. म्हणजे रोजचं असं होतं, की मी जास्तीत जास्त 11, 11:15, 11:30पर्यंत झोपी जाते किंवा कधी कधी लवकर पण झोपते. पण आता 12:15 वाजले तरी मला झोप लागत नाही आहे. आणि मला माहिती होतं माझ्यासोबत हे होणारच आहे असं. माझ्याकडं म्हणजे मला झोपेचा प्रॉब्लेम सध्या चालू आहे, पण तो कसा होतो, अर्ध्या रात्री मला जाग येते आणि त्यानंतर मग मला झोप लागत नाही. पण जेव्हा मी स्टार्टिंगला झोपते ना, तेव्हा मला लगेच झोप लागून जाते. पण आज विजय नाही आहे, तर मला असं घर खायला उठतं आहे, म्हणजे मला वेगळंच होतं आहे आणि कदाचित त्यामुळेच मला झोप लागत नाही आहे. माहिती नाही आता आजची रात्र कशी जाईल माझी. माझं हे पूर्ण डोकं दुखतं आहे, कारण मला झोप तितकी आली आहे पण झोपच लागत नाही आहे. मोबाईल मी बघत होते, 11, 11:15पर्यंत मोबाईल बघितला. त्यानंतर थोडंसं ठेवून दिलं साईडला. मग परत मला आठवण आली, की मी परत थोडंसं 2 मिनटं मोबाईल चेक करायचे, परत ठेवून द्यायचे. असंच चालू आहे. तर कंटिन्युअसली मोबाईल पण बघू असं नाही वाटत आहे. बघू आता कधी झोपते किंवा मग किती वाजेपर्यंत जागते मलाच माहिती नाही आहे. बघूत आता काय होतं आहे तर. तर जेव्हा जेव्हा मला जाग आली ना, तेव्हा तेव्हा मी शूट केलं आहे. बघू शकतात तर 1:15 वाजला आहे. मला 12:30च्या आसपास झोप लागलेली, 1:15 वाजता जाग आली. त्यानंतर परत 2:45 वाजेला जाग आली. म्हणजे असंच चालू आहे. आणि प्रेग्नन्सीमध्ये मला खूप जास्त झोपमोड होती आहे. त्यातली त्यात आजची रात्र माझ्यासाठी खूप जास्त कठीण आहे. आणि ही तर मी जागी झाली आहे. त्यानंतरनं मला बोलायचं सुचत नव्हतं. म्हटलं माझा आवाज तुम्हा सगळ्यांना खूप वेगळा येईल, त्यामुळे इथे फक्त मी सायलेंटली शूट केलं, काहीच बोलले नाही आहे. आणि मला खूप जास्त बॅक पेनचा त्रास होत होता, त्यातली त्यात झोपमोडसुद्धा होऊ लागली. म्हणजे सगळे प्रॉब्लेमच प्रॉब्लेम होते. आता तुम्ही बघितलं 5:20 झाले आणि मला जाग आली अचानक. मग म्हटलं 5:20 झाले, विजयंत पोहोचले असतील, म्हणून मोबाईल घेतला आणि म्हटलं विजयला मेसेज करावा. नेट ऑन केलं तर लगेच विजयचा मेसेज पडला, की हां मी पोहोचलो आहे म्हणून. तर असं झालं, मी नेट ऑन केलं आणि त्याच्या 1-2 मिनिट आधीच विजयने मेसेज केलेला. तर
ऑनलाईन होता तो. मग मी पण त्याला थोडासा मेसेज केला, 1-2 शब्द बोललो की केव्हा पोहोचला वगैरे. तसं त्यांचा 4चा टाईम होता बसचा, की 4ला पोहोचतील ते. पण घरी जाईपर्यंत वगैरे 5-5:15 झाले होते. तर मग तसं बोलणं झालं. आणि तुम्ही बघितलंच, मला इतक्या वेळा जाग आली, पण मी एकदा पण उठून पाणी वगैरे पिले नाही. जाग आली, पुन्हा झोपले. आणि मोबाईलचं नेट ऑफ होतं, त्यामुळे मग मोबाईल पण तसं मध्ये बघितलं नाही. फक्त शूट करण्यापुरतं मोबाईल घेत होते, शूट करत होते आणि मग लगेच ठेवून देत होते. आपण म्हटलं आता 5:15 वाजले, आपण उठावं, पाणी प्यावं थोडंसं आणि मग परत झोप लागली तर. नाही तर मग मोबाईल बघत बसेल किंवा व्हिडिओ एडिटिंगचं काम करेल, ते तर आहेच. आणि रोज असं होतं की मला जाग जेव्हा पण येते ना, तेव्हा मी उठते, पाणी पिऊन येते. पण कसं काय की मला रात्री अजिबात तहान लागलीच नाही आहे. त्यामुळं मी जेव्हा केव्हा उठले, मोबाईल घेतला, शूट केलं, मोबाईल ठेवला आणि परत थोड्या वेळानंतर झोपले. जेव्हा झोप लागली तेव्हा पाणी पिलेच नाही. म्हटलं आता उठते, पाणी पिते आणि बघू काय होतं. तर काय, लोकांची आता सकाळ झाली, तशी माझी पण सकाळ झाली. बघू आता, झोप लागली तर झोपते, नाही तर मग जे आहे ते असंच आता मोबाईल बघत बसायला लागेल. इकडे हे लेकरं बघू शकता, म्हणजे त्यांची जी उशी आहे ना, ती पार अंथरुणाच्या बाहेर गेली आहे. त्यांना मी खाली म्हणजे थोडीशी उशी टाकून दिली होती, म्हणजे मला दरवाजा उघडता येईल. आणि आता हे अशा प्रकारे झोपले की मला दरवाजाच उघडता येत नाही. मी तुम्हाला बोलले होते की बेडरूमचा दरवाजा मी लावून घेईन. आणि हे पूर्ण खालून वरती गेलेत दोघंजणं. ह्यांचं असं काही झोपणं असतं, त्यामुळे मी माझ्याजवळ ह्यांना झोपू नाही दिले. आता मला दोघांना उठवावं लागेल, खाली झोपवावं लागेल, कारण मला वॉशरूमला पण जायचं आहे. असं पाणी आहे इथं माझ्याकडे, बघू शकता तांब्यामध्ये पाणी आहे. तर मी हे पिऊ पण शकते, पण मला वॉशरूमला जायचं आहे, त्यामुळे मला त्यांना उठवावंच लागणार आहे. आता ऑप्शन नाही आहे माझ्याकडे. इथे ही सॅग ठेवलेली आणि मी ही सॅग बघतेय, तर मला असं वाटलं की हा ही मुलांची सॅग आहे, म्हणजे स्वराची किंवा राजची, दोघांपैकी कुणाची तरी. मी म्हणजे ती विजेच्या सॅग सारखी दिसतेय, पण तरी मला कन्फ्युजन झालं. म्हटलं ठीक आहे, कुणाची तरी असू शकते ह्या दोघांपैकी. मग मी काय केलं ना, ही चेन ओपन केली, ह्याच्यामध्ये बघितलं तर ह्याच्यात चार्जर दिसतंय मला. आणि तेव्हा मला हे कन्फर्म झालं की ही जी कचऱ्याची गाडी आली आहे, त्यामुळे व्हिडिओमध्ये स्टॉप केला होता, कारण गॅलरीचं दार वगैरे ओपन आहे. तर झालं असं, ती जेव्हा सॅग बघितली ना आणि जेव्हा ते चेनमध्ये चार्जर वगैरे मला दिसलं, माझं इतकं जास्त मूड ऑफ झालं ना, मला धक्काच बसला की विजेची सॅग इथे कसं काय विसरली. आणि विजेला 2 दिवस राहायचं आहे, म्हणजे आजचा पूर्ण दिवस, आजची रात्र आणि उद्या पूर्ण दिवस जाईन समजा ट्रॅव्हलिंगमध्ये. सॉरी, उद्या सकाळी पोहोचणार होता तो, पण जर काम जर वाढलंच तर मग उद्याचे दिवस पण राहणार होतं. अशा आम्ही 2 दिवस पकडलेले आणि त्या हिशोबाने मी सर्व काही गोष्टी पॅक केल्या होत्या. चार्जर, पॉवर बँक, टॉवेल, कपडे वगैरे सगळ्या गोष्टी. आणि आता मला इतकं जास्त टेन्शन आलंय ना की ही जी सॅग आहे ती इथेच विसरली आहे. आणि म्हणजे टेन्शन आलंय मला. हे बघा, हे चार्जरचं ॲडॅप्टर, त्यानंतर ना ही पॉवर बँक. आणि आता इतकं जास्त कसं तरी वाटतंय ना, म्हणजे आताच बघू शकता, एकदम ऑफिशियल काम होतं खरं तर विजयचं जालनाला. इथून तो नाईट ड्रेसवरती गेला का तर मग कम्फर्टेबल वाटेल पूर्ण रात्रभर ट्रॅव्हल करायचं म्हणून. त्यामुळे त्याने नाईट ड्रेस वेअर केला आणि मी बाकी फॉर्मल ड्रेस त्याला सोबत दिला होता. म्हटलं ठीक आहे, तू उद्या घाल मग हे ड्रेस. सगळ्या गोष्टी व्यवस्थित पॅक करून दिल्या मी आणि सॅगच इथे विसरली. मला तर खूप जास्त टेन्शन आलं होतं. मग मी काय केलं, पहिलं तर फोन केला विजयला. विजय काही फोन घेतच नाहीये, झोपलेला होता. त्यानंतर मी माझ्या नंदेला कॉल केला, नंदेला सांगितलं असं असं झालंय म्हणून. आणि त्यातली त्यात पण घोळ असा झालाय की विजयने काय केलं माहितीये का, म्हणजे ओला बुक केली ती गाडी, सो ती आली. आणि ती गाडी आल्यामुळे प्रॉब्लेम असा झाला की मी म्हटले की बॅग घेऊन खाली जा, सगळ्यांना असं बोलले होते. मग विजयने काय केलं, इथे म्हणजे माझ्या मोठी ननंद, माझी मधली ननंद आणि माझ्या सासूबाई ह्यांच्या सगळ्यांच्या बॅग इथे मध्ये ठेवलेल्या. त्याबरोबर स्वराने काय केलं होतं, स्वराची जी स्कूल बॅग आहे ती सुद्धा तिथे ठेवलेली. आणि मग ते बॅग ठेवल्यामुळे विजयला असं झालं की हा ही माझी बॅग आहे असं झालं. आणि त्या कन्फ्युजनमध्ये तो गेला, म्हणजे कळलंच नाही आता ते कसं झालं काय माहितीये. पण विजय स्वराची बॅग घेऊन गेलाय आणि ही साहित्य ठेवली. मला तर इतकं जास्त म्हणजे टेन्शन आलंय, हसायला पण येते, आता समजत नाहीये काय करावं. एक तर स्वराची बॅग नाहीये, त्यामुळे आज त्यांना पण सुट्टी टाकावं लागणार शाळेमध्ये. आणि राज एकटा नाही जाणार शाळेत. मग स्वरा, राज आज दोघं जण सुद्धा घरी. आणि दिवसभर मला ते भंड करून टाकतील, एवढे जास्त भांडणं करतात, धिंगाणा करतात ते. आणि पूर्ण दिवस ते काय माहिती माझा कसा घालवतील, तर ते टेन्शन वेगळंच आहे.
सगळ्यात टेन्शन मेन म्हणजे हे विजयचं आहे की विजयजवळ कपडे पण नाही आहे. बाहेर जायचं तर नाईट ड्रेसवरती कसं बाहेर फिरणार, भरपूर ठिकाणी जायचं आहे, बँकेत इकडे तिकडे भरपूर ठिकाणी जायचं आहे. आता मला टेन्शन आलं आहे, तर कसं करेल अजून विजयला ह्या गोष्टीतलं काहीही माहिती नाही आहे. माझ्या नंदेला सांगितलं असं असं झालं आहे. सो बघू आता जेव्हा विजय उठेल तेव्हा कळेल विजयला की असं असं झालं आहे. आणि मी माझ्या नंदेला म्हटलं मी काही कॉल करत नाही म्हटलं विजयला, जे असेल ते तुम्ही तुमचं बघून घ्या म्हटलं, कारण मी कॉल केला ना ते माझ्यावरतीच येईल की हा मी तुझ्यामुळेच विसरलो. आणि ते होतं म्हणजे जर मी सांगितलं ना की विजय बॅग इथंच राहिली असं तसं काहीतरी, मग ते माझ्यावरच येणार की मी तुझ्यामुळेच विसरलो, तूच घाई केली हे असं. त्यापेक्षा म्हटलं मी विजयला कॉल करत नाही, बघू आता काय होतंय तर. आणि मला इतकं जास्त टेन्शन आलंय, खरंच खूप टेन्शन आलंय. माहिती नाही आता विजयचं पूर्ण दिवस आज म्हणजे पूर्ण दिवसभर मूड ऑफ असणार आहे. खूप चिडचिड करेल तो, मला त्याचा स्वभाव माहिती आहे, खूप जास्त चिडचिड करेल. पण ठीक आहे चला, असं आता ह्याच्यासाठी आपण काहीच नाही करू शकत, कारण ते 300-350 किलोमीटर राहतात. तिथे जवळ 5-10 मिनिटाची गोष्ट असते तर मी पोहोच केली असती बॅग, पण आता ते पण नाही करू शकत. तर चला आता कचराची गाडी पण आली आहे, मी कचरा टाकून देते. एरवी रोज आई टाकतात कचरा, पण आता आई तर नाही आहे त्यामुळे मलाच टाकावं लागणार आहे. मला कचरा टाकायचा खूप जास्त कंटाळा येतो. पण आणि मी आता दुकानामध्ये जात होते, म्हटलं काहीतरी आणते मी खाण्यासाठी, मला खूप भूक लागली आहे. बघूत आता 7:30 वाजले. तर चला असंच व्हिडिओ कंटिन्यू करा. आता हे सर्व मी इकडे रेडी करून घेतलं. ह्याच्यामध्ये गाजर, शिमला, कोथिंबीर आणि कांदा आहे. खरं तर टोमॅटो मी रात्री घेतले, पण ते बहुतेक तिथंच राहिले, जिथं मी गाड्यावरनं घेतले टोमॅटो ते तिथंच विसरले. त्यामुळे आता टोमॅटो तर नाही आहे माझ्याकडे. सो ह्याचंच मी जे आहे ते आता ते बनवणार आहे. आणि जसं तुम्हाला बोलले की कचऱ्यावाली गाडी आली होती, सो कचरा टाकून आणला, म्हणजे कचरा टाकून आले, त्यात ब्रेड पण आणले. आणि आता मी सँडविच बनवते आहे. खरं तर मला मिओनीज घ्यायचं होतं, पण मिओनीज नाही आहे आमच्या इथल्या शॉपमध्ये, आणि तिकडे खाली कोण जाणार, मी तर नाही जाऊ शकत. त्यामुळे आता विदाऊट मिओनीजचंच बनवावं लागणार आहे. खरं तर हे जे सारण बनवलं आहे ना मी, ते खूप असं वेगळं वेगळं होईल, पण बघू आता कसं जमतं आहे. मिओनीज तर पाहिजे होतं, पण ठीक आहे. आणि बटाट्याचं करायला एवढा वेळ नव्हता, कारण मला भूक लागलेली तुम्हाला माहिती आहे. तरी पण खूप लेट झालं, 8:15 वाजले. आणि मी 7 वाजताच ब्रश करायला लागले होते, पण त्यानंतर ना ते बॅगचा गोंधळ झाला, कचऱ्याच्या गाडीसाठी थांबावं लागलं, सो खूप वेळ झाला. तर चला आता पटकन बनवून घेते. राज उठलाय, स्वरा झोपलेलीच आहे, आम्ही दोघं जण खाऊन घेतो, मग स्वरा उठला मग तिला करून देईल. इकडं अशा प्रकारे एक टाकलाय, बाकी इकडे 2 बनवून ठेवले, आणि आता हे बनत आहे. तर आता हे सगळं खाऊन घेते. आणि मला ना असं 2-2 मिनिटाला माझ्या डोक्यात तो विचार येतोय की यार विजयचं कसं, विजयचं कसं. विजयची सॅग इथे राहिली आहे, मला त्याचं खूप जास्त टेन्शन येतं. आणि अजून तरी मला कॉल मेसेज आलेला नाही आहे, विजय उठला की नाही माहिती नाही. मला खूप जास्त टेन्शन आलं आहे, बघूत आता काय होतंय काय नाही. तर झाला असा प्रॉब्लेम, लाईट गेली आहे मगाशपासून, जसं मी तुम्हाला मगाशी बोलले. आणि पाणीसुद्धा संपलं वरच्या टाकीतलं. आता काय करू मला समजत नाही आहे. खरं तर माझी आंघोळ राहिली आहे, लेकरांची पण आंघोळ राहिली आहे, पाणी नाही आहे आणि लाईट पण नाही आहे. आता माहिती नाही लाईट केव्हा येईल, भरपूर वेळ झाला, काहीतरी काम चालू असेल त्यामुळं लाईट गेलेली असावी. आणि हे कपडे मी मगाशी यासाठी चेंज केले होते की तुम्हाला माहिती मला खाली जायचं होतं, आणि असल्या भंगार कपड्यांवरती मी खाली जात नाही, मला खूप कसतरी होतं. आणि मी एकदम नाईट ड्रेसमध्ये होते, टी शर्ट प्लाझोमध्ये, सो त्यावरती मी काही खाली गेले नाही. त्यामुळे मग मी हे कपडे चेंज केले, म्हटलं आंघोळ केली की हेच घालेल. आणि आता प्रॉब्लेम असं झाला, लाईट नाही आहे, कामं पण सुचत नाही आहे. झोप न झाल्यामुळे माझं इतकं जास्त डोकं दुखतं आहे ना की मला समजत नाही आहे काय करू काय नाही. मी काहीच काम केलं नाही, फक्त तेवढं सँडविचेस बनवले आणि खाल्ले, बस एवढंच काम केलं, बाकी काहीच नाही. आणि झाला असा विषय, विजयला सांगितलं, म्हणजे कळालं विजयला की बॅग इथे राहिली आहे. मी जेव्हा कॉल केला तेव्हाच ऐकलं वाटतं विजयने झोपेमध्येच. आणि विजय म्हणे की ठीक आहे आता काही करू शकत नाही, नाईट ड्रेसवरतीच जाईल मी सगळीकडे, वरतून जॅकेट वगैरे घालेल, आणि एकच दिवस राहायचं त्यामुळे एवढा काही विषय नाही आहे. ते बरं झालं विजय चिडला नाही, आणि मला टेन्शन आलं होतं की तो चिडतं कसं, पण तो चिडला नाही, हा मेन प्रॉब्लेम. आणि बॅग राहिली विजेची, त्यानिमित्तानं पॉवर बँक माझ्याकडे राहिली आहे. लाईट आता दिवसभर जरी नाही आली ना तरी काही प्रॉब्लेम नाही आहे, पाण्याचा थोडा इश्यू होईल, पण पॉवर बँक आहे माझ्याकडे, म्हटलं मी माझं मोबाईल आरामशीर पॉवर बँकला चार्ज करू शकते, हा विषय आहे. आणि अजून एक गोष्ट, स्वराची बॅग जसं तुम्हाला बोलले दिली होती, म्हणजे विजय घेऊन गेला, त्यामुळे त्यांच्या शाळेचं सुद्धा कॅन्सल झालं होतं जाण्याचं. पण मी एक डोकं लावलं, मी तिच्या क्लास टीचरला कॉल केला, त्यांना सांगितलं असं म्हणजे तिची मम्मी गावी गेली आहे, म्हटलं घराला लॉक लागलं आहे
आणि त्याची चावी नाही आहे, तिची बॅग घरामध्ये विसरली असं कारण मी त्यांना सांगितलं. तर ते बोलले काही प्रॉब्लेम नाही, पाठवा म्हणे एखादी रफ बुक घेऊन. सो मी तिला तेच करते आता. एक घरातली सॅक दिली आहे आणि रातची एक रफ बुक होती, माझ्याकडे एक रफ बुक होती, मी तिला 2 बुक तिला देते आणि त्यांना स्कूलमध्ये पाठवते. ती जायचं नाही म्हणत होती, रडली, पण मी त्याला तो ओरडून पाठवते स्कूलमध्ये, जेणेकरून मला पण दिवसभर शांतता राहील. माझं डोकं एक तर दुखतंय खूप जास्त. मला वाटतंय आता हे गेले ना स्कूलमध्ये मी मस्त झोप काढावी आणि त्यानंतर मग मला जरा फ्रेश वाटेल. प्लस दोघंजणं मस्तीही करतील आणि त्यांची एक्झाम पण जवळ आली आहे, तर मग त्यांचा अभ्यास पण बुडेल. अशा कारणामुळे मी त्यांना पाठवते आहे. आता त्या इकडे रेडी होतात ते दोघंजणं आणि मी पडले. त्यांच्या टिफिनसाठी पण बनवावं लागेल काहीतरी, बघते आता काय बनवते तर. आणि हा व्लॉग मला वाटतं इथं सेंड करावा. बाकी आता इथून पुढे व्लॉग शूट करण्याची माझी कॅपॅसिटी नाही आहे. खूप जास्त डोकं दुखतं आहे आणि ऑलरेडी बराच आपला व्लॉग झाला असेल मोठा, कारण रात्री पण मी शूट केलं आहे, ते सुद्धा ह्याच्यात ॲड केलंच आहे. त्यामुळे मला वाटतं की हा व्लॉग जो आहे तो मी इथे सेंड करावा. बाकी बघूत आता काय होतं काय नाही, तर दिवस माझा कसा जातो आहे ते मी आता मिनी व्लॉगमध्ये शूट करेल आणि मी व्लॉग तुमच्यासोबत शेअर करतेच मी ऑब्व्हियसली. तर चला भेटू आपण अशाच एका नवीन आणि इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये. व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये कळवा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक शेअर नक्की करा. भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय.